आज आपण झटपट अशी होणारी मसालेदार वांग्याची भाजी कशी करायची ती रेसिपी बघणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी झटपट अशी होणारी मसालेदार वांगी केलेली आहे. तरी वांगी खायला अगदी अप्रतिम लागते. त्यासाठी 2-3 वांगे घेतलेले आहेत मी. चांगले धुवून स्वच्छ बारीक कापून घेते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं. तरी वांगी चांगली स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेले. एक मिडियम साईज कांदा टोमॅटो कापून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल घालून थोडंसं जिरे मोहरी चांगली फोडणी तयार करून घ्यायची. कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा. तेल गरम झाल्यानंतर हे चांगलं फोडून घ्यायचं. अद्रक लसूण पेस्ट पण टाकून घ्यायची फोडणीमध्ये. हे पण चांगलं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर हे चांगलं सुके मसाले ॲड करायचे. हळद, घरगुती कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला चांगलं ॲड करून घ्यायचं. वांगे चांगले फिरून घ्यायचे. ज्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून चांगली भाजी शिजून घ्यायची किंवा असं पण तुम्ही शिजून घेऊ शकता. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण लावून एक 10 मिनिटं भाजीला शिजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता गरमागरम वांग्याची भाजी तर रेडी आहे. अगदी 10 मिनिटामध्ये गरमागरम वांग्याची भाजी चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकतो. अगदी इझिली घरी होते. जास्त वेळ नाही लागत. घाई गडबडीत ती भाजी अगदी तयार होते. तर तुम्ही ह्या पद्धतीत